डोंबिवलीमध्ये आजपासून डोंबिवलीकर चषक सुरू झालेला आहे। आज आणि उद्या कलाकार आपल्याला मैदानावरती दिसणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकर 2025 या चषकाचं आयोजन केलेलं आहे। या चषकामध्ये प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह काही दिग्गज कलाकारांनी आणि त्यांच्या संघांनी देखील सहभाग घेतलाय। या संघांना निळू फुले, पु ल देशपांडे अशी या संघांची नावे ठेवण्यात आली आहेत। आजपासून सुरू झालेल्या डोंबिवलीकर चषक हे आणखी 2 दिवस सुरू राहील। अनेक दिग्गज कलाकार यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धांच्या निमित्ताने सहभागी झालेले आहेत। डोंबिवली हे शहर आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि अशा शहरामध्ये या सर्व कलाकारांनी येऊन हा एक वेगळी अशी एन्जॉयमेंट, खरं तर सिने कलाकार यांना पाहणं हे आणि त्यांना प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर दिवस काढणं हे डोंबिवलीकरांसाठी फार एक वेगळं असं मला वाटतं आकर्षण पण असेल आणि त्यांच्यासाठी एक फार मोठी पर्वणीही असेल। पुणे शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे 2 महत्त्वाचे विषय आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं। रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली। या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार 2 दिवस एकत्र राहणार आहेत। आमचा आकाश पेंढारकर हा मागचे 20-25 वर्ष काम करतोय, ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबतीये, हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा पाहिला तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहेत। मला खूप मस्त वाटतं। आमचा आकाश असेल, संदीप जुवटकर असेल, आमचा ऋतुराज फडके असेल, ही सगळी कलाकारांची टीम एकत्र गेलेली आहे आणि आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलो आहे। खूप मस्त डोंबिवलीत जवळजवळ 80 ते 100 मराठी कलाकार अभिनेत्री खेळायला आलेत। खूप मस्त वाटतंय आणि मजा येईल, खूप मस्त वाटतं। आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।